नमस्कार. मी प्राध्यापक रणजित तानाजी कदम, एकलव्य स्कूल इस्लामपूर. आपण इयत्ता चौथीच्या मायेची पाकर या पाठातील पाठ समजून घेतला आहे. आपण या ठिकाणी आज त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये पाहुण्यांनी अगोदर जेवणाचे का नाकारले होते? याचं उत्तर असं असेल, वसतिगृहातील मुलांनी बनवलेलं जेवण हे कदाचित निकृष्ट दर्जाचं असू शकेल आणि मी ते कसं खाऊ, म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवणाचे नाकारले होते. प्रश्न क्रमांक आ, वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती? वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया आईवडिलांप्रमाणे होती. प्रश्न क्रमांक ई, अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले? अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले. ई, कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या? कर्मवीर भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या. इथं आपलं प्रश्न क्रमांक 1 संपलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये की गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. त्यातला संस्थेच्या आवारात एक मोठे टिंब झाड होते. तर संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते. आ, स्वतःची टिंब त्याच्या अंगावर घातली. बघा, स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली. त्यानंतर ई, त्या मुलांपैकी कितीतरी जणांना टिंब नव्हते, आई वडील नव्हते. त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई वडील नव्हते. त्यानंतर पुढं ई, अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे पालक आहात. बघा कसं उत्तर आहे, पालक हा उत्तर येते. अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे पालक आहात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, कोण कोणाला म्हणाले? त्यातला आता इथंच मुक्काम करा. बघा, कोण कोणाला म्हणाले? आता इथंच मुक्काम करा. अण्णा लेखकास म्हणाले. त्यानंतर आ, जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल तर घेऊन ये बघू. अण्णाच म्हणालेत. अण्णा विद्यार्थ्यास म्हणाले. त्यानंतर ई, आपणास उदंड आयुष्य मिळो. लेखक अण्णांना म्हणाले. पुढं प्रश्न क्रमांक 4, लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी काय केलं? लेखक उपाशी आहेत हे जेव्हा अण्णांच्या लक्षात आलं त्यावेळी अण्णांनी विद्यार्थ्याला बोलवून घेतलं व विद्यार्थ्याला सांगितलं की तू स्वयंपाकघरात जे काही शिल्लक आहे ते काय कर, तू घेऊन यायला सांगितलं. त्यानंतर पुढं आ, मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला? बघा की लेखक झोपी गेला, पण मध्यरात्री त्याला चाहूल लागली आणि ते चाहूल लागत असताना त्याला एक दिसलं की अण्णा हातामध्ये कंदील घेऊन ज्या मुलांच्या अंगावर नाही, पांघरून नाही, ते पांघरून घालत आहेत. एक मुलगा एका मुलाला खूप थंडी वाजत आहे. अशा मुलाला त्यांनी स्वतःची कांबळी दिली व त्याच्याजवळ झोपी गेले आणि झोपी गेलेल्या प्लेसून येत हा प्रसंग घडला. सकाळी उठल्यावर लेखकाच्या तोंडून कोणते उद्गार निघाले? कोणते उद्गार निघाले सकाळी उठल्यानंतर? की अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात. आपणास उदंड आयुष्य मिळो, हे उद्गार निघाले. त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 5, वाक्यप्रचार व त्याचा अर्थ याच्या जोड्या जुळवा. बघा, वाक्यप्रचार त्याचा अर्थ दिलेला आहे पुढं आणि त्याच्या जोड्या जुळवायच्या आहेत. टाळाटाळ करणे, एखादी गोष्ट करायचे टाळणे. पोटात कावळे ओरडणे, खूप भूक लागणे. डोळा लागणे, झोप लागणे. झटत राहणे, सतत प्रयत्न करणे असं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, लेखकाच्या पोटात कावळे ओरडत होते म्हणजे लेखकाला खूप भूक लागली होती. आपण खालील वाक्यातील रंगीत
शब्दाचा अर्थ शिक्षकाच्या मदतीने समजून घ्या. भरपूर जेवण झाल्यावर नाना अजगरासारखे पडून होते. आता रंगीत वाक्य कुठलं दिलं आहे? अजगरासारखे पडून होते. म्हणजे काय? तर थोडक्यात त्यांना आळस आला होता, आहे की नाही? भरपूर जेवण झाल्यामुळे नानांना खूप आळस आला होता. त्यामुळे ते निद्रिस्त होऊन असे पडून होते. त्यानंतर पुढं दुपारच्या वेळी हळूच खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊन देत नाही, म्हणून त्याला सगळे मांजरणीच्या पायाचा म्हणतात बघा. म्हणजे बंड्या हा हळूच प्रवेश करणारा असं उद्देशाने आपण म्हणू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. लेखकाला कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल अत्यंत आदर आहे. तसा तुम्हाला आदर असणाऱ्या व्यक्तींबद्दल 5 ते 7 ओळीत लिहा. म्हणजे लेखकाला कर्मवीर भाऊरावांच्या बद्दल जसा आदर आहे, तसा आपल्याला आदरयुक्त वाटणारी एखादी व्यक्ती असेल, मग महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, हे का नाही, किंवा आपल्या शाळेतील शिक्षक असतील, की तुमचे आई-वडील असतील, जे काही तुम्हाला आदरयुक्त वाटतात, त्यांच्या कार्याचा तुम्हाला अभिमान वाटतो, अशा व्यक्तींच्याबद्दल 5 ते 7 ओळी लिहायच्या आहेत. त्या तुमच्या मनानं तुम्ही लिहा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा. सकाळची वेळ होती. आता त्याच्या पुढचं ओळी पूर्ण करायची आहेत आपल्याला. सकाळची वेळ होती. मी बागेमध्ये फिरायला गेलो होतो असं, किंवा मी ट्रॅकवरती फिरायला गेलो होतो, किंवा मैदानावरती गेलो होतो, आहे की नाही. आणि मग त्यावेळी मला लहान मुले योगासने करताना दिसली, आहे की नाही. आणि त्याचबरोबर वयस्कर मुलं होती, वयस्कर जी काही लोकं होती ती शारीरिक व्यायाम करत होती. अशा पद्धतीनं आपण आपले वाक्य आणखी लिहू शकतो. तशाच पद्धतीनं बागेत गेल्यावर मला एक अळी दिसली. ह्यासुद्धा पुढलं वाक्य तुम्ही तुम्हाला जे काही वाटतं बुद्धीला, तुमच्या बुद्धीप्रमाणे ते तुम्ही काय करा, तिथं लिहिणं अपेक्षित आहे. ओके. अशा पद्धतीनं आपला मायेची पाकर आणि मायेची पाकर या पाठातला स्वाध्याय संपलेला आहे. ठीक आहे. ओके. धन्यवाद.